हे ब्रह्म कमळ नीट पहा आणि यामध्ये तुम्हाला काय दिसते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आज खोबऱ्याची चटणी आणि कापसासारख्या इडलीचा बेत होता, तर सगळ्यांनाच आज आहे ना हलकं फुलकं जेवायचं होतं, त्यामुळे आहे ना इडली आणि खोबऱ्याची चटणी करणार होती मी। तर त्यासाठी ना बेटर सगळं बनवून ठेवलं तर मस्त असं फुललं होतं। आणि त्यानंतर आहे ना आता इथं बाहेर आली मी, चुलीवरती स्वयंपाक करणार आहे। आज आमच्याकडे ना आता 2-3 दिवसापासून संध्याकाळी ना लाईट लवकर जाते, 7:30 वाजताच लाईट जाते, त्यामुळे ना स्वयंपाक लवकर करावा लागतो। कारण लाईट गेल्यानंतर आहे ना दिसत नाही, त्यामुळे आहे ना मग अगोदरच चूल पेटून घेतली होती मी, तरी 5:30 वाजले होते। 5:30 वाजताच म्हटलं आता इडली आणि ना खोबऱ्याची चटणी करून घेऊ। तर खोबऱ्याची चटणीसाठी खोबरं वगैरे फोडून ठेवू राहिले बाबा, आणि इकडे आहे ना मी इडलीचं आहे ना साच्यामध्ये बॅटर टाकून आणि चुलीवरती ना कुकर गरम करायला ठेवलं। आणि म्हटलं चला आता आहे ना लवकर स्वयंपाक करून घेऊ। आणि आज आहे ना तुम्हाला सांगते, आमच्या घरी ना ब्रह्मकमळाचे 2 झाडं लावलेले, एक आहे ना कालच उमललं होतं, काल काय लाईट नव्हती त्यामुळे तुम्हाला दाखवताच आलं नाही, पण आज जर लाईट असली ना नक्कीच तुम्हाला दाखवल। तर बघा आता आहे ना इडलीचं कुकर मी लावून दिलं आहे, एक कुकर पूर्ण लावून दिलं आहे, यामध्ये 12 इडल्या होतात। आता आहे ना खोबऱ्याची चटणी करून घेते, त्यासाठी ओलं एक नारळ आहे ना काढून घेतलं, म्हणजे त्याच्यातलं खोबरं काढून घेतलं, मूठभर शेंगदाणे घेतले, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, पुदिन्याचे पानं घेतले, कोथिंबीर घेतली, आणि आता सर्व वाटण ना करून घेते मिक्सरमधून। जोपर्यंत लाईट आहे ना तोपर्यंत पटकन करून घेते, म्हणजे लाईट गेली ना तरी पण टेन्शन नाही। म्हणजे जोपर्यंत लाईट आहे ना तोपर्यंत आता व्हिडिओ शूट करणार आहे मी, नंतरचा पुढं माहीत नाही मला। तर हे आहे ना मिक्सरमधून बारीक करेपर्यंत इकडं कढई पण गरम करायला ठेवली मी। कढई गरम होती तोपर्यंत आहे ना इकडं आपलं चटणी पण तयार झाली। आता गरम कढईमध्ये ना मोहरी आणि जिरेची फोडणी दिली, आणि ना थोडासा कढीपत्ता टाकते आहे, एवढंसच मी आहे ना तडका देणार आहे, कारण एवढंसच तडका दिल्याने ना खूप छान लागते चटणी। तुम्ही नक्की अशा पद्धतीने आहे ना खोबऱ्याची चटणी करून बघा। यामध्ये मीठ टाकणार आहे, आणि आता आपली ना खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। तर ही चटणी तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अशी पद्धतीने आहे ना मी खोबऱ्याची चटणी करत असते। तर आता इकडे आहे ना चुलीवरती कुकर पण आपलं झालं आहे, इडल्या पण झाल्या आहे, तर कुकरमध्ये ना झाकण काढून घेते, आणि इडल्या आहे ना थंड होण्यासाठी काढून घेते। तर सांडशीनच धरलं आहे मी, तुमच्याकडं पक्कड म्हणत असेल पण आमच्याकडं सांडशीच म्हणतात। तर त्यांनी ना सर्व इडल्याचे ना तिन्ही पण भांडे काढून घेते, आणि थोडेसे ना थंड होऊ देते। तर एकदम कापसासारखेच आपल्या इडल्या तयार झाल्या आहे। तर बघा आता थंड पण झालं आहे, काढून घेते मी। पूर्ण थंड झाल्यावरच काढायचे, नाही तर आहे ना मध्ये मोडून जातात, मग जर थंड होऊ नाही दिले आपण ना तर मोडून जातात, त्यामुळे ना पूर्ण थंड होऊ देऊ। बघा मस्त अशा कापसासारख्या झाल्या आणि खूप छान अशा फुलल्या होत्या। तर आता तुम्हाला आहे ना मी एक इडली ना तोडून दाखवते, कशा पद्धतीने आपल्या इडल्या तयार झाल्यात ते दाखवते। तर बघा अशा पद्धतीने झाल्या ना, आता मोडून पण दाखवते मी एक, एकदम कापसासारख्या मऊसूत आणि खूप छान अशा फुलल्या होत्या। हे बघा मस्त इडली झाली ना आपली तयार। तर अशाच पद्धतीने ना आता सर्व इडल्या मी करून घेणार आहे, एकदम छान अशा गरम गरम इडली, तरी पण इतकी छान झाली ना तर बस। तर आता हे इडल्या करून घेते, आणि बाकीचं आहे ना लगेच कुकरमध्ये टाकून देते। त्या इडल्या सर्व काढून घेतल्या आणि दुसऱ्या इडल्या ना टाकून दिल्या। तर मी इथं दीदीला बोलत होती, हे काय शूट घेती म्हटलं इथलं। तर बघा वरती आली ती, वातावरण तर खूप छान आहे संध्याकाळचं, आणि आभाट आहे ना तर दररोज आभाट येतं, खूप आभाट येतं, पण पाऊस काही येत नाही। जो दिवस उगवतो तो सारखाच असतो, पाऊस काही येत नाही। दररोज सकाळी उगली की दिवसाची म्हणजे पावसाची वाट बघतो, आणि संध्याकाळ झाली की पाऊसच येत नाही। दिवसभर सगळे शेतकरी येड्यासारखी पावसाची वाट बघताय। बघा पिकं कसे झाले, जमिनीतून निघाले बारीक बारीक कोंब, पण पाऊस नाही, त्यामुळं सगळे सुकून गेले। हे बघा काही ठिकाणी तर उतरलं पण नाही आहे, तर आमच्या माळ्यामध्ये तर उतरलं पण नाही आहे, फक्त ही अगोदर जनावरांना टाकेल होती ना तीच मका उतरली आहे। तर असं थंडगार हवा सुटती, त्यामुळं पाऊस कशाचा येतो, गरम होत असला का पाऊस येतो असं म्हणतात। पण असो चला, आता आहे ना जेवण करून घेतो। स्वयंपाक सर्व झाला होता, जेवण केले, आणि आता आहे ना 9:15 वाजले होते। 9:15 वाजता आम्ही बाईला भांडे घासत होतो, तेव्हा तर छान असे फुलं आहे ना उमलले होते। तर बघा 3 फुलं उमलले। आज लाईट होती आमच्या तिथं, आणि फोन पण चार्जिंग करून ठेवले होते आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी। ह्या बघा हे फुल आहे ना, मी तुम्हाला जवळून दाखवते। ह्या फुलामध्ये काय आहे नेमकं मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा। मला तर काही माहीत नाही याच्यामध्ये काय आहे ते, पण काहीतरी आहे नक्कीच आहे। तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।
आणि म्हणजे पहिले असे समजूत होती की रात्री 12 वाजता ब्रह्मकमळाचं फूल उमलतं, पण तसं काही नाही आहे. मी तुम्हाला घड्याळामध्ये दाखवते किती वाजले. आता 8:45 वाजले होते तेव्हाच हे फुलं आहे ना उमलले होते. तर तुम्हाला मी घड्याळ पण दाखवते पुढं, पण त्या अगोदर आहे ना तुम्हाला परत एकदा दाखवते आहे. ह्या फुलामध्ये काय आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी 2 वेळेस तुम्हाला सांगितलं. नक्कीच सांगा. मला पण आतुरता आहे याच्यामध्ये काय आहे नेमकं ते ऐकण्यासाठी. मला तर माहीत नाही, पण तुम्ही नक्कीच सांगा. पण काहीतरी आहे नेमकं. तर आता मी तुम्हाला आम्ही पूजा करून घेतली सर्वांनी आणि तुम्हाला दाखवते आता मोबाईलमध्ये किती वाजले ते. तर बघा 9ला पण आहे ना 5 मिनटं बाकी आहे. तर इतक्या लवकर हे फूल उमललं होतं. तसं काही राहत नाही. 12 वाजता फूल उमलत नाही असं मला वाटतं. तर बघा आमचा डॉन आलाय आता. आला तरी इकडे बघते. चल विठ्ठल. ए आता का लाव त्याला चला 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 झोपायला आता. त्याला पोळी आणू एक हात धुई का बट्या दीदी हात धुवून ती एक पोळी आणि आता त्याला अय बट्या तेव्हा त्याला असं वाटतं मला बरोबर पोळी देता येते तर चाललंय वय त्याला पोळी